हरे उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शिनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू, संत दर्शिनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, सतग हे करे दंडवत, श्री संताची माता चरणावरी, सतग हे करे दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उतरे, विश्रांती पावलो सांभाळा उतरे. श्री संताची माता चरणावरी, सतग हे करे दंडवत, श्री संताची माता चरणावरी, सतग हे करे दंडवत. विश्रांती पावलो विश्रांती पावलो सांभाळा उतरे. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. घ्यावी घ्यावी माझी सेवा, 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 घ्यावी
सेवा गावी गावी माझी सेवा गावी गावी माझी सेवा सेवा गावी गावी माझी सेवा गावे गावे माझी सेवा गावे गावे माझी सेवा गावे गावे माझी सेवा गावे गावे माझी सेवा गावी गावी माझी सेवा गावी गावी माझी सेवा गावे गावे माझी सेवा गावे गावे माझी सेवा गावी गावी माझी सेवा गावी गावी माझी सेवा गावे गावे माझी सेवा गावे गावे माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा गावी गावी माझी सेवा गावी गावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा गावे गावे माझी सेवा गावे गावे माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मोज दावाव्या सुभटा. अखिल विश्वाचा ब्रह्मांड नायक परमात्मा भक्तवत्सल करुणा वरुणालय दीनबंधू अनाथ रक्षक पंढरीश रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंगाच्या प्रणत मस्तक होऊन दुसरा नमस्कार सकल संतमहात्म्याला घालून आजची निमित्तिक सेवा सेवेच्या रंभी अल्पचा पर्याय परिहार आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून चालत असलेलं सातत्य अखंड हरिनाम सप्ताह श्री वैकुंठवासी गोविंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने अधिक श्री सद्गुरू वैकुंठवासी धोंडपंत दादासाहेब यांच्या आशीर्वादाने श्री गुरुवर्य गुंडा महाराज आदेगवार यांच्या प्रेरणेने आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह दुग्ध शर्करा योग असा त्याला मिळाली सर्व गायकांची उपस्थिती सर्व वादकांची उपस्थिती बाहेरून गाऊन आलेले सर्व वारकरी त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालं आपलं सगळ्यांचं गाव त्यांचं दर्शन आपल्या सर्वांना घडलं आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मलासुद्धा त्यांचं दर्शन घेतलं त्यावेळी माझं अहोय भाग्य समजतो. या वर्षीचा आपला जो सप्ताह असलेला आहे गेल्या वर्षी तरुण झाला होता आज नवतरुण झालेला आहे. गेल्या वर्षी मी बोलता बोलून गेलो होतो आमचा सप्ताह तरुण झाला आता नवतरुण झालेला आहे आणि तरुणाई वाढायला लागलेली आहे. अशा जल्लोषामध्ये अशा उत्साहामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहाच्या अंतर्गत आलेली ही सेवा सद्गुरू धोंडपंत दादासाहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या दुर्बळाच्या वाट्याला आलेली आहे. दादासाहेब जशा प्रकारची बुद्धी देते त्याप्रमाणे ज्ञानोबा तुकोबा जशा प्रकारे बुद्धी देते त्याप्रमाणे एक तासभर याच्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. मी कीर्तनकार नाही व तुमचं लेकरू असलेलं आहे. तुम्ही आतापर्यंत ऐकूनच घेतला आता मी ऐकाल अशी अपेक्षा करतो आणि कुठेतरी एक तासभर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. वेळ झाला भरपूर. सेवेसाठी निवडलेल्या अभंग जगृत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील सर्वांना पाठ असलेला अभंग तुमच्यासमोर ठेवलेला आहे.
अभंगाचा प्रतिपाद्य विषय अशा प्रकारचा असलेला आहे. माणसाच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे पर्वकाळ नेहमी येत असतात. कुठलं 2 उत्साह असतात. कुठला? एक जन्मलेला उत्साह आणि दुसरा शेवटचा उत्साह. 2 उत्साह प्रत्येकामध्ये. ते उत्सव चुकलेच नाहीत. म्हणजे लग्नाचं कसं काय, कोणाकोणाचे लग्न होत नाहीत म्हणजे त्याला उत्सव मानलं जात नाही. काही लोकांचे संन्याशी राहतात म्हणून त्यांना उत्सव मानलं जात नाही. आता आपण फसलो त्याचा काही प्रश्न नसलेला आहे. मात्र तिसरा उत्साह सर्वांच्या नशिबात असेल असं काही राहत नाही. पण 2 प्रकारचा उत्सव प्रत्येकाच्या नशिबात असतो बघा. एक जन्मलेला उत्सव आणि एक शेवटचा उत्सव प्रत्येकाच्या नशिबात ठरलेला आहे. मात्र आज तुकोबाराय या दोन्ही उत्सवाचं वर्णन करायला तयार नाहीत. तुकोबारायाच्या जीवनात घडलेला 3रा उत्सव आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय मांडलेले आहेत. जन्मलेला उत्सव सहज प्राप्त होतो आणि मृत्यूचा उत्सव नियमानं ठरलेलाच आहे प्रत्येकाला. पण 3ऱ्या प्रकारचा उत्सव प्रत्येकाच्या जीवनामध्ये मिळेल याची काही गॅरंटी नाही. याचं काही खरं नसलेलं आहे. म्हणून साधूच्या जीवनामध्ये 3ऱ्या प्रकारचा उत्सव असतो तो म्हणजे संतांच्या भेटीचा उत्सव. ज्या दिवशी संतांची भेट झाली, ज्या दिवशी संतांचं तादात्म्य संगत त्या ठिकाणी तुकोबारायला घडली, त्या संगतीतून जो लाभ मिळालेला आहे, जी प्राप्ती झालेली आहे, त्या प्राप्तीचा अनुभव तुकोबाराय अभंगामध्ये सांगायला लागलेले आहेत. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. माझं भाग्य उदयाला आलं, उजळलं. उदय होणे वेगळं, उजळणे वेगळं. मला परमात्मा भेटला, सापडला. सापडणं याचा अर्थ आपली वस्तू हरवली तर सापडते, वस्तू असेल तर सापडते. जर हरवलीच नाही तर सापडण्याचा काही प्रश्न नसलेला आहे. तुकोबाराय म्हणतात मला देव भेटला, सापडला. सापडला म्हणजे याच्यापूर्वी देवाला त्या ठिकाणी तुकोबारायला देव भेटले होते आणि भेटून तुकोबारायापासून विसंगत झालेली होती असं म्हणण्यासाठी हरकत नाही. कारण संतांच्या माध्यमातून देवाची ओळख होते. कसं होते? देव हा जुनाट असलेला आहे आणि त्या जुनाट परमात्म्याची ओळख संत महात्मे करून देतात. जुनाट जुगादीचे नाने, 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 जुनाट जुगादीचे नाने. बहुता काळाचे ठेवणे बघा, बहुता काळाचे ठेव. आवाज द्या, आवाज. बहुता काळाचे ठेवणे, 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 बहुता काळाचे ठेवणे. लोपले होते पारिकपणे, लोपले होते पारिकपणे, लोपले होते पारिखेपणे, लोपले होते पारिखेपणे, लोपले होते, लोपले होते पारिकपणे, लोपले होते पारिकपणे, लोपले होते पारिखेपणे, लोपले होते पारिखेपणे. धाव चलने चुकविला, धाव चलने चुकविला, धाव चलने चुकविला, धाव चलने चुकविला. बरवा पळला सकुन, 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 बरवा पळला सकुन. नाट जुगादी सेनाले, नाट जुगादी नारे, काळाते ठेवणे,
लोपले होते पार के बाले लोपले होते पार के बाले तळाले चुकविला ठाव तळाले चुकविला बरवा फळला सकुन बरवा बरवा फळला सकुन बरवा फळला सकुन बरवा फळला सकुन वस्तू हरवलेली होती. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारिके फणे ठाव चळणे चुकविला बरवास फळला शकून अवघा निवारिला शेन. जुनाट असलेला परमात्मा तो लोपून गेलेला होता, हरवलेला होता. मात्र या संतमात्म्याच्या माध्यमातून त्यात आम्हाला त्यांची ओळख झाली. म्हणून जुनाट जुगादीचे नाणे. तुकोबाराला चिंता होती, मागे आमची वस्तू भेटली होती पण हरवून गेली. आणि लक्षात ठेवा, वस्तू भेटल्याचा हर्षापेक्षा हरवून गेलेल्याची चिंता जास्त लागते माणसाला. आपल्याकडे खिशामध्ये 1000 रुपये असलेले आहेत. 1000 रुपयातून 100 रुपयाची नोट गळून पडली. 100 रुपयाच्या नोटाच्या जर ठिकाणी असलेल्या 900 लोकांना 900 रुपयाचं काही संतुष्टी वाटत नाही, आनंद वाटत नाही. पण हरवलेल्या 100 रुपयाची चिंता जास्त लागते माणसाला. तद्वत आपण जीवनाची सांगड तशा प्रकारची असलेली आहे. 900 रुपयाचा काय आनंद वाटत नाही, 900 रुपये आहेत म्हणजे 100 रुपये हरवले हो, पण 900 रुपये आहेत ना, त्याला सांभाळ कर. तसं परमात्मा भेटला होता, तो परमात्मा हरवला, ठीक आहे नाही. तो संत महात्म्याच्या माध्यमातून देव तुकोबाराला भेटला. त्या दिवशी संत महात्म्याच्या माध्यमातून तुकोबाराला देव भेटला. त्यावेळी सांगतात, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. काय भाग्य असलेलं आहे. आता प्रपंचिकातलं भाग्य वेगळं, परमार्थिकातलं भाग्य वेगळं असलेलं आहे. आपण प्रपंचिक माणूस भाग्याचा विचार करत असताना काय येतं, भाग्याचा विचार करत असताना ज्याला एखाद्या 10-5 वर्ष लेकरू झाल्याने एखाद्या लेकरूबाळ झालं तर माणूस म्हणतो भाग्य उदयाला आलं. एखाद्या पोराचं लग्नच व्हायला गेलं, 30-32 वर्ष वेळात लग्न झालं, कोशिश करून पैसे देऊन का होईना झालं, परत पोरीलाच का पैसे देणं होईना, का नाही, मुलीच्या बापाला का पैसे देणं होईना, पैसे दिल्या का झालं, म्हणजे भाग्य उजळलं हो पोराचं, चांगलं झालं, लग्न झालं, का नाही. एखाद्या माणसाला पैसे मिळत नाही, अष्टदारिद्र्य असलेला आहे, रिकामा खिसा असलेला आहे. एखादं अचानकच लॉटरी लागली, लॉटरी आल्यानंतर त्याचं भाग्य उदयाला आलं हो, असं माणसं म्हणतात. भाग्य तरी नो हे भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा भाग्य तरी नो हे भाग्य तरी नो भाग्य तरी नो धन पुत्र तारा भाग्य तरी नो भाग्य तरी नो भाग्य तरी नो धन पुत्र भाग्य तरी नो भाग्य तरी नो भाग्य तरी नो धन पुत्र तारा भाग्य तरी नो निकटवास बरा संतापाय निकटवास बरा संतापाय भाग्य तरी नो पूर्व पुण्य जरे पूर्व पुण्य जरे गुला
वास भरा संता पायी निकट वास भरा संता पायी पायी बोलवा पुणे भाग्य तरी रोहे धाल पुत्र दार निकट वास बरा संत बाई निकट वास बरा संत बाई भाग्य तरी रोहे पुत्र दार निकट वास बरा संत बाई निकट वास बरा संत बाई भाग्याचा विचार करत असताना तुकोबाराय म्हणले धन मिळणं हे भाग्य नाही, पुत्र मिळणं धान्य भाग्य नाही, बायको मिळणं धान्य भाग्य नसलेलं आहे. मग भाग्य कशाला म्हणावं? तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याचे लागी. भाग्य त्याला म्हणतात बापो. आता भाग्याचे अनेक प्रकारचे वर्णन केलेले आहेत, ठीक आहे. भाग्याचं वर्णन करत असताना कुठे इहलोकाचं भाग्य वर्णन केलेलं आहे, कुठे परलोकाचं भाग्य वर्णन केलेलं आहे. आपल्या इहलोकाचं आणि परलोकाचं भाग्याचा विचार करत बसायचं नाही, आपलं पुढे चारित्र्यामध्ये जायचं आहे दादासाहेबांच्या. म्हणून काही लोकांना इहलोकाचं भाग्य प्राप्त झालं, काही लोकांच्या परलोकातलं भाग्य प्राप्त झालं. मात्र तुकोबाराय म्हणतात इहलोकाचं भाग्य ही काही कामाचं नसलेलं आहे, परलोकाचंही भाग्य त्या ठिकाणी काही कामाचं असलेलं आहे. खरं भाग्य कोणतं असलेलं आहे? निकट वास बरा संतापायी, संतांच्या पायाजवळ वास्तव्य मिळणं, संतांची संगत घडणं, संतांचा संघ घडणं, याच्यापेक्षा मोठं भाग्य काही नसलेलं आहे. ते आम्हाला भाग्य प्राप्त झालं बाबा. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारले. आता तुकोबारायासारख्या महात्म्याच्या अंतकडामध्ये चिंता होती हे मोठं अवघड असलेलं आहे. होय, चिंता संसारिकाला, चिंता संत मातेवर जर चिंता लागली तर त्याला, ज्याला चिंता असेल, जिसको फिकीर है उसको फकीर कोण बोलेगा. ज्याची फिकीर गेली त्यालाच फकीर म्हणावं लागतं. जसं चिंतेच्या व्यतिरिक्त असलेले, चिंतेला सोडून असलेले त्याला संत महात्मे म्हणतात. जगाची चिंता घालवणारी ताकद ज्याच्यामध्ये असलेली आहे, क्षमता ज्यांच्याकडे आहे, पावित्र्य ज्यांच्याकडे असलेले आहे, त्याला साधू म्हणावं. मग तुकोबाराय म्हणतात मला चिंता होती. ठिकाणी तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा. मला चिंता वाटते म्हणे, मला सांग काय सांगेल. काय करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. रात्र दिवस याची तळमळ, रात्र दिवस याची तळमळ, रात्र दिवस याची तळमळ, रात्र दिवस याची तळमळ. तुका बने नाही आपुले बळ, गेले फळ पावलं निश्चयाची. तुका बने नाही आपुले बळ, गेले फळ पावलं निश्चयाची. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्र दिवस याची तळमळ. तुका बने नाही आपुले बळ, गेले फळ पावलं निश्चयाची. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्र दिवस याची तळमळ. तुका बने नाही आपुले बळ, जय ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेळी फळ पावे न निश्चयशी. मला ज्या फळाची आवश्यकता असलेली आहे, गरज असलेली आहे, त्या फळापर्यंत मला जाता येईल का? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान.
चित्त माझे ऐंशी चिंता करी सदा सर्व काळ. मला चिंता लागलेली आहे. कशाची चिंता? देव कृपा करील मज काय लाज राखील. काही आईची दाचा येईल माझ्या अंगा, 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 काही आईची दाचा येईल माझ्या अंगा. चित्त पांडुरंगा झुरताचे, चित्त पांडुरंगा झुरताचे, नाट बोली दे पायाचा चित्तले, नाट बोली दे पायाचा चित्तले. चित्त पांडुरंगा झुरताचे, चित्त पांडुरंगा झुरताचे, नाट बोली दे पायाचा चित्तले, नाथ ओळ दे पायाचा चिंतन. काही आईची दशा येईन माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरताचा, चित्त पांडुरंगा झुरताचा. काही आईची दशा येईन माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरताचे, चित्त पांडुरंगा झुरताचे. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. माझ्या अंगाला अशी दशा येईल जेणेकरून मी संतांच्या संगतीला बसण्याच्या तयारीचे होईल, त्या बरोबरीचा होईल, त्या पात्रतेचा होईल, अशी मला चिंता लागलेली आहे. एखादी ही चिंता असलेली आहे. आपली चिंता आपल्याला लुटून घेऊन जाणार असलेली आहे, फसवणारी असलेली आहे, आपली बर्बादी करणारी चिंता असलेली आहे. संत महात्म्याची चिंता अबाधित असलेली आहे. संत महात्मे करीत असलेली चिंता या देहातून उत्तीर्णता होऊन भगवंताच्या पदस्पर्शाला पवन होणारी चिंता संतांची असलेली आहे. आमची चिंता संसारासाठी आहे आणि संतांची चिंता देवासाठी असलेली आहे. म्हणून तुकोबाराय चिंता करत बसले होते. चिंता काय लागली? चिंता मला देवाची कृपा होईल का, संतांची भेट होईल का, असं माझं भाग्य उजळेल का, असे चिंता करत बसली होती. म्हणून त्या दिवशी संत महात्म्याची भेट ज्या दिवशी त्या ठिकाणी तुकोबाराय झाली, त्याने सांगितलं मला जे चिंता होती, अवघी चिंता वारली. अवघी याच्या मागे खूप मोठं तथ्य असलेलं आहे. आपल्याला अवघी होत नाही, एक चिंता गेली तर दुसरी लागते. प्रपंचातलं कसं आहे माहिती आहे का, एक संसारातलं कसं आहे, एक चिंता गेली दुसरी लागते. हो का, आमच्याकडे तर मी ज्योतिषी आहो, लहान मोठा कसं काय ना, माझ्याकडे लोक लई येतात. माझं कामच ते आहे, फक्त कुंकू लावून पैसे काढून घ्यायचं. लक्षात ठेवा, मी कीर्तनकार नाही आणि ह्याच्यामध्ये काही मला परवडत नाही, खरं सांगलो इथं मी. हां, माझी उपासना म्हणून मी कीर्तन करू, याच्यापेक्षा मला काही येत नाही. बघा प्रपंचातलं कसं आहे, प्रपंचातला एक चिंता गेली म्हणजे दुसरं लागते गणपतपटी. बरोबर आहे का? पोराचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर पोराला पोरगं होण्याची चिंता आहे. पुढे पोराला पोरगं झालं तर पोराच्या ऐवजी पोरगी झालं तर तिथून चिंता आली. कारण पोराची पोरगी त्यालाच करायची राहते, पण आपल्याला चिंता आवड लागते, कसं ह्या पोरीचं लग्न करावं. हे का चिंता एक झालं की दुसरा. बघा संसारातल्या गरजा कधी चिंता सुटतच नाही. एका माणसाला बैल ठेवायची सवय होती. बैल, एक माणूस 100 बैल ठेवला, 100 बैल. आता 100 बैल ठेवणारा माणूस श्रीमंतच फाजी पाटील. बघा लहान माणसाला ठेवणं होते का, 2 ठेवणं होणार आहेत लोकाला, हे का नाही. 100 बैल ठेवला, 100 बैल. मग 100 बैलाला पाळत राहिला 2 नोकरदार. दिवसा एक नोकरदार पळावून रात्री एक नोकरदार पळाव, त्याला राखाव. मग दिवसाचा नोकरदार दिवसभर बैल चारवाव आणि संध्याकाळी आणून घरी बांधाव. मग रात्रीचा नोकरदार एक ठेवला असताना एका दिवशी विचार केला मालक, काय नाही म्हणाले, नोकरदार इमानदारीनं काम करायला की नाही बघा म्हणून वाड्यातून खाली उतरला आणि त्या
बैलाच्या कोट्याकडे गेला. नौकरदार बसला की नाही राखत, बैलाची व्यवस्था करला की नाही. नौकरदार मत झोपी गेले 11 11:30 वाजताच. मालक आला आणि त्याला काठी टोचून म्हणला, उठ, झोपायला पगार दिलो तुला, हे रे उठ उठ. म्हणलं उठलं. मग मालक काय नाही म्हणाले, कस का झोपलास? त्याने म्हणले, मालक झोप चिवली, काय करू, रात्रीचा पण वेळ आहे म्हणले, इथं शांत बघितलं झोप लागली. म्हणला, हे बघ म्हणलं, झोपायचं नाही, तुला पगार फुकट देवला का, रात्रीची पगार देवला, पहिलेपेक्षा नाईटला दुप्पट पगार देवला, मग झोपायचं नाही. बरं मालक म्हणला, काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी मालक आणि फेरी घाला आणि झोपी गेले. मालक म्हणले, तुला झोपाय पगार दे, उठ. उठीला. आणि मालकानं आयडिया केलं, मालक 100 बैल ठेवते ते मालक कमी असेल का, त्याला डोकंबाज राहते म्हणूनच मालक राहते. त्यावेळेस असलेलं ते मालकानं सांगितलं, झोपायला नको. म्हणलं नाही. मग कसं करू? काही नाही, ह्या बैलाकडे बघत राहा, ज्या दिवशी तुला सगळे बैल बसले रात्रीच्या, झोपीचा मस्त माझा झोपीचा. म्हणले मला नौकरदाराला बरं वाटलं, बैल कसंही बसतात म्हणला. आणि बैलाची दावण बांधलेली, टकटक बैलाकडे बघत बसला असताना 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, 50 बैल पडली, 50 बैलच नाही, बसलेच नाहीत. 50 बैल बसण्याच्या विचारामध्ये रात्रच निघून गेली, झोपच झालं नाही. दुसऱ्या दिवशी विचार केला, आज बसतील म्हणाले. बसून 8 दिवस निघून गेले, सगळे बैल काय बसायला तयारच नाहीत. एका दिवशी 99 बैल बसली बघा. आणि एकच बारकं पारडं उभं टाकलं. ते नौकरदार इमानदार होता, आपल्यासारखा नव्हता धुऱ्यावर बसून शेत राखायचा, आहे का नाही, इमानदार होता. विचार केला, काही नाही म्हणलं, एवढ्या पारड्याला बसवा आणि आपलं झोपायला मोकळं. त्या पारडूपाशी गेला आणि त्या बारक्या गोऱ्यापाशी जाऊन, खाली बस खाली बस खाली बस म्हणून ते शेपूट धरून त्या बैलाला खाली बसवायला लागलं. आता एक बैलाला खाली बसवत त्याला दुसरं बैल गपची बसते का? ह्या गोऱ्याला बसू कोणा, दुसरं 2-4 बैल उठून बसली. तसं संसारातलं किती बी करा, किती बी चिंता करा, एक चिंता केली की दुसरं, दुसरी गेली की तिसरं, तिसरी गेली की चौथं. आपलं मसन वाटापर्यंत जाईपर्यंत, आपली राख पार नदीत जाईपर्यंत आपली चिंता जात नाही महाराज. म्हणून संसारातली चिंता काही कामाची नाही, संसारातली चिंता आपला उद्धार करणार नाही. संत महात्म्याची चिंता कामाची असेल. तुकोबाराला चिंता होती, काय चिंता होती? मला संतांची भेट होईल का, देव कृपा करेल माझं काय लाज राखील, देवाची कृपा होईल का. म्हणून ज्या दिवशी संत महात्म्याची भेट झाली त्या दिवशी उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली. काय झालं? त्या संताची भेट झाली आणि त्या संताच्या भेटीतून मला देवाची प्राप्ती झाली. अभंगाचं 2रं चरण. संत दर्शने आला भर, 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 पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शने आला भर, संत दर्शने आला भर, संत दर्शने आला भर, संत दर्शने आला भर, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शने आला भर, संत दर्शने आला भर, संत दर्शने संत दर्शने आला
संताचं दर्शन झालं आणि संताच्या दर्शनातून पद्मनाभाची प्राप्ती झाली. पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभी कमलातून पद्म निघालं, त्या पद्मातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, म्हणून त्याला पद्मनाभ अशा प्रकारचं म्हटलं जातं. म्हणून त्या पद्मनाभाची भेट झाली. बघा ना, जगामध्ये संतांसारखं त्या ठिकाणी संतांचं जीवन पाहिलं असताना जगाचा उद्धार संत महात्म्यांनीच करावं, बाकी कोणाला करू शकत नाही. का बरं? देव आहे हे खरं आहे, पण देव दाखवण्याचं काम संत महात्मे करतात, देव मिळवण्याचं काम संत महात्मे करतात. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये जर आपला देवाची प्राप्ती पाहिजे असेल तर साधूच्या संगतीशिवाय, साधूच्या दर्शनाशिवाय देव मिळत नाही. आणि साधूचं दर्शन होता देव मिळालं तरी कळत नाही. साधू देवाचा परिचय देवा साधूनी, इतरत्रेने त्या ठिकाणी देवाचा परिचय कोणी देऊ शकत नाही महाराज. म्हणून त्या संतांची त्याला भेट झाली. बघा, तुकोबाऱ्याचे अनेक प्रमाण तुमच्यासमोर मी देव ठेवतो. तुकोबाऱ्याचा विचार करत असताना देवापेक्षा संताचं पारडं 1000 पटीनं त्या ठिकाणी वजन असलेलं आहे. तुकोबारा एक प्रमाण असलेलं आहे, देव उदार आणि थोड्यासाठी फार देऊ जाणे. एका बघा, देव उदार आहे पण थोड्यासाठी फार देऊ जाणे. घेशी तरी देशी ऐसा अससी उदार, आणि काय रांधू देवा तुझ्या कृपा. संत उदार उदार संत उदार उदार देवापेक्षा संत उदार असलेले आहे. देव उदार आहे याच्याबद्दल काही संशय नाही, पण थोड्यासाठी फार देऊ जाणे. ऐकणे, काय रांधो देवा तुझ्या कृपणाचे दार. कृपण असलेला परमात्मा व्याज घेतल्याशिवाय मुद्दल देतच नाही. कितीही मुद्दल जमा करा, तो व्याज गोळा करणारच, तुम्हाला मागितल्याशिवाय राहणारच नाही. मात्र संत महात्मे नुसतं देत नाहीत, उदार असलेले आहेत. आनंद भांडाराच्या ठिकाणी असलेलं ते हाताने लुटतात. म्हणून संतासारखं जगात उदारवत जगामध्ये कोणी नसलेलं. माझा ज्ञानेश्वर कृपाळुधार, माझा ज्ञानेश्वर कृपाळुधार, माझा ज्ञानेश्वर कृपाळुधार, माझा ज्ञानेश्वर कृपाळुधार, माझा ज्ञानेश्वर बाप्पाचा कृपाळुधार, माझा ज्ञानेश्वर कृपाळुधार, माझा ज्ञानेश्वर कृपाळुधार, माझा ज्ञानेश्वर. ट्रबल वाढा थोडा. दया माझा, दया माझा नमस्कार, दया नमस्कार वार वार, दया नमस्कार वार वार,
तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पायया ते कुळाचा विचार न पायया ते कुळाचा विचार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पायया ते कुळाचा विचार न पायया ते कुळाचा विचार कुळाचा विचार आनंद वाटलेला आहे. प्रवचनपर्यंत कसंही पोहोचवतो. हा माझी तयारी बघा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर या संता परीस उदार त्रिभुवनी नाही तोर मायबाप सहोदर इष्टमित्र सोयरे. उदाराचं जर खाजं कुठं असेल, उदारत्व कोणा असेल तर संत महात्म्याकडे असलेलं आहे. बाकी कुठेतरी कृपणता असलेली आहे. आई वडील आपले उदार आहेत पण आपल्या संततीपुरते आहेत, आपल्या कुटुंबापुरते असलेले आहेत. मात्र संत महात्म्याचा औदार्यत्व सगळ्या जगासाठी असलेलं आहे. बघा ना, अनेक प्रकारची उपमा देता येतील संत महात्म्याला. गंगा त्या ठिकाणी असलेली गंगा ही पवित्र आहे. गंगा ही पवित्र असलेली आहे. पण गंगा पवित्र आहे खरं आहे, पण परस्वादी नाही. गंगा पवित्र आहे पण स्वांगानं नाही. माझ्या संत महात्म्याच्या पदर्शनानं ती पवित्र असलेली आहे. बघा ना, कुकुंडमुंड मुनीच्या आश्रमामध्ये आश्रमाच्या बाजूला पांडुरंगाला ज्यांनी आणलं ते पुंडलिकराय महाराज आपल्या आईवडिलाची सेवा करत बसले होते. हा, सेवा करत असताना रात्री 11 वाजता भगवंताचं नामचिंतन करत आईवडिलाचं नाव घेत पुंडलिकराय आपल्या आईवडिलाचे पाय चेपत होते. आणि इकडे तिकडे पाहत असताना बाजूला एक ऋषीचा आश्रम होतं. त्या ऋषीच्या पर्णकुट्यामध्ये 4-5 काळ्या कुट्ट अशा स्त्रिया प्रवेश करायला लागल्या. पुंडलिकरायाने डोळे झाकून घेतले. अरे बापरे, काय काळ्या, काय कुरूप आहेत म्हणले या स्त्रिया. अरे बापरे, काय कुरूप असलेले आहे. पण अंतकणात संशय होता की 5 स्त्रिया एवढ्या दिव्य अशा महात्म्याच्या पर्णकुटीमध्ये रात्रीच्या वेळेस काय कशाला गेले असतील. असा अंतकण संशयाचा कोहोर त्या ठिकाणी असलेला पुंडलिकरायाच्या अंतकणामध्ये मातला होता. संपूर्ण लक्ष त्या मुलीच्या आश्रमाकडे दरवाजाकडे असलेलं होतं. काय झालं असेल, मध्ये स्त्रिया गेले, काय गेलं असेल, मध्ये स्त्रिया गेले असा विचार करत असताना 2 तासाच्या नंतर ब्रह्ममुहूर्तावर तेजपुंज अशा 5 स्त्रिया त्या ठिकाणी त्या पर्णकुटीतून बाहेर पडल्या. पुंडलिकराला राहवलं नाही. जात असताना कुरूप कुरूप काळ्या कुट्ट होत्या. मात्र येत असताना एवढ्या सुंदर स्त्रिया कुठून निघाल्या असं पुंडलिकरायाला कुतूहल वाटलं. म्हणून पुंडलिकराय पळत गेले आणि त्या माऊल्या म्हणतात, माय थांबा, कोण आहात तुम्ही. त्याने सांगितले, बाबा तुला काय देणं घेणं आहे. हां, आम्ही कोणी का असेना, मला कुतूहल आहे म्हणाले. जात असताना मध्ये काळ्या कुट्टे त्या ठिकाणी असे 5 स्त्रिया कुरूप गेल्या आणि बाहेर येत असताना एवढ्या सौंदर्यशाली स्त्रिया बाहेर निघाल्या. याचं मला नवल वाटतं, मधी गेलेल्या कोण आणि बाहेर आलेल्या कोण. त्या आलेल्या माऊल्या म्हणतात, मधी गेलेल्या आम्हीच आहोत आणि बाहेर आलेल्या आम्हीच असलेले आहोत. मग फरक काय पडला. एवढ्या जात असताना कुरूप होतो आणि येत असताना एवढे दिव्य कशा झाल्या. त्या स्त्रियांना सांगतात, अरे म्हणाले आम्ही नद्या असलेले आहोत, आम्ही तीर्थ असलेले आहोत. मग काय नाही म्हणाले, तुझ्यासारखे मायबापाची छळणा करणारे, तुझ्यासारखी व्यसनी, तुझ्यासारखे सप्त्यामध्ये अडथळे आणणारे लोक पापी आमच्यामध्ये येतात. प्रयागराजला म्हणाले आंघोळ करायला येतात ना. गेलतो की नाही आपण, सगळेच गेले की. ह्याच्यामध्ये काही सगळे पुण्यवान असतील का. काही राजकारणी खिशा हाणणारे होते, त्याच्यामध्ये काही चोर होते, काही दरोडेखोर होते. सगळे गेले, सगळे स्नान करून आले. तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात आणि त्या पापांना त्या ठिकाणी मळाना आम्ही मलिन होऊन जातो, कुरूप होतो. मग आमचा नाविलाज असतो. अशा संत महात्म्याच्या दर्शनाला आम्ही येतो, सहकार्य करतो, त्यांची सेवा करतो. आणि त्या संत महात्म्याच्या सहकार्यातून पुनीत केले विष्णुदासी आणि संगे आपुलिया दोषी. त्या विष्णुदासाच्या त्या ठिकाणी संगतीमध्ये आम्ही रूपवान होतो, आम्हाला पुण्य प्राप्त होतं. म्हणून गंगा ही पवित्र आहे, तीर्थ हे पवित्र असलेलं आहे, पण ते पवित्र माझ्या संत महात्म्यामुळे असलेलं आहे. बघा ना, बघा आमच्या ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांच्या त्या ठिकाणी असलेलं त्या चारित्र्यामध्ये एक सुंदर उदाहरण आलं आहे महाराजांचं. महाराज
महाराष्ट्रातून त्या उत्तर प्रदेशामध्ये 13 वाऱ्या पायी केल्या त्या काळामध्ये काशीच्या. आम्हाला पंढरपूरला जाणं म्हणाले पायी. आम्ही वारी आले की 3 मन कुताव, आता कवा जाऊ बाबा लय काम राहिले म्हणतो. पण इथून महात्मे 13 वाऱ्या केल्या काशीच्या. हां, काशीच्या वाऱ्या केल्या. 13 वाऱ्या पूर्ण झाल्या महाराजांच्या. इच्छा होती 13 कोटी नामस्मरण करावं आणि 13 काशीच्या वाऱ्या करावं अशी इच्छा होती महाराजांची. राम उपासक होते महाराज. रामाचं मूर्तिमूर्त स्वरूप पाहिजे तर ब्रह्मचैतन्य महाराजाला पाहावं. हां, जिथे नाम तिथे मी असं म्हणायचे महाराज. एका दिवशी प्रसंग असा घडला, काशीमध्ये दट्ट दाटी झाली. समाज जेव्हा जमला, समाज एवढा मोठा जमला. जमला असताना त्याच्यामध्ये एक भाऊसाहेब केतकर म्हणून महाराजांचे सेवक होते, सोबत राहत होते. केतकर माऊली म्हणतात, महाराज काय समाजाची श्रद्धा, काय समाजाला महाराष्ट्र कर्नाटक आंध्रातून सगळ्या भारतातून समाज एका ठिकाणी आला. काय श्रद्धा आहे लोकांच्या अंतर्गणामध्ये गंगामातेविषयी, काशी विश्वनाथाविषयी. महाराज म्हणले, अरे केतकर उगं बस ना, काय लावलास. म्हणजे काय झालं, हा समाज नाही, कोणी हौशी आहेत, कोणी नवशी आहेत, कोणी गौशी आहेत म्हणाले. एक बी देवासाठी आले नाही म्हणाले. एकाची देवावर श्रद्धा नसलेली आहे, काय येतील म्हणाले ते. तर गंगा पवित्र असलेली आहे. त्यावेळेस केतकर ऐकायलाच तयार नव्हती. तुला पाहायचं आहे का, तुला पाहायचं आहे का. त्यावेळेस केतकराचा हात धरले. गंगेच्या घाटावर या ठिकाणी महाराज त्या केतकर महाराजाला घेऊन गेले आणि उबडाबंब त्या ठिकाणी असलेलं कोपेनवर असलेला महात्मा तेजपुंज अशा प्रकारचं दिव्य तेज महाराजांचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे नामाचं स्वरूप महाराज उभं टाकले. ऐका हो ऐका. लोक लक्ष देतात. काय झालं महाराज, काय नाही म्हणाले. बाजूला एक महारोगी होता. म्हणाले, तुमची गंगेवर श्रद्धा आहे का. हो. तुमची काशी विश्वनाथावर श्रद्धा आहे का. हो म्हणले. अपार श्रद्धा असेल आमची. मग एक काम करा ना, या महारोग्याचा महारोग घालवा म्हणाले. महाराज लोकांनी विचारलं कसं घालवा. मग काय नाही म्हणले, गंगेमध्ये श्रद्धेनं नमस्कार करा, मध्ये उतरा, हर हर गंगेमधून स्नान करा आणि ओल्या अंगाने या महारोग्याला आलिंगन द्या म्हणाले. याचा महारोग जातो. एवढी पवित्र गंगा असलेली आहे. असं महाराजांना म्हटल्यानंतर बरेच लोक तयार झाले उडी मारायला. महाराज म्हणले, पुढचं बी ऐका, लगेच उडी मार नका. हां म्हणजे काय महाराज, काय नाही म्हणाले, गंगेमध्ये स्नान करा, ओल्या अंगानं त्या ठिकाणी याला आलिंगन द्या, ह्याचा रोग जातो. पण जन आलिंगन दिले त्याला येतो म्हणाले. आता येते म्हणजे प्री कोण देते. होय, पैसे देऊन भजन करावं का आम्ही, पट्टी बी देवा, भजन बी करावं का. कोणतं तरी एकच होते. भजन तर करता, पट्टी तर देतो. बऱ्याच गावचे कीर्तनकार पट्ट्या देणार. म्हणून महाराज कीर्तन करावं तुम्ही, गावात पट्टी द्या. आम्ही भजन बी करावं, पट्टी बी द्यावं, कीर्तन बी करावं का. म्हणून फक्त पट्टीच दे, कीर्तन कोणतर करल. ऐका, तसं महात्मे उभं टाकले. म्हणाले, ज्याला माझा आलिंगन दिलं त्या महारोग येतो. सगळे लोक मागे सरले. आल्यानंतर जाण्यागत कसं करावं असं वाटलं. सगळे लोक मागे सरले. बराच वेळ झाला, कोणीच येत नाही. 4 वाजले, 5 वाजले, सगळे 6 वाजले, कोणीच येत नाही. सायंकाळच्या वेळेला एक महाराष्ट्रातला वारकरी अंगावर घोंगडं टाकलेला महाराजांचं बोलणं ऐकलं. महाराज मारू का उडी. मार म्हणाले. मारले आणि तो महात्मा, तो वारकरी त्या महारोग्याला ओल्या अंगानं आलिंगन दिल्यावर महारोग्याचा महारोग नष्ट झाला. महाराज महारोग्याचा महारोग नष्ट झाला. पुनरपी तो महात्मा, तो वारकरी गंगेमध्ये भगवंताचं नाव घेऊन स्नान केल्यानंतर त्याचा सुद्धा महारोग नष्ट झाला. एवढी पवित्र गंगा असलेली आहे. एवढी पवित्र गंगा असलेली आहे. मात्र ती गंगा माझ्या ज्ञानोबाराच्या पाया पडते. ती गंगा माझ्या ज्ञानोबाराच्या पायाला आलिंगन देते. ती गंगा माझ्या ज्ञानोबाराच्या दर्शनाची इच्छा करते. ज्ञानोबारा इतर संत महात्मे काशीला गेले. काशीला जाऊन काशी विश्वनाथचं दर्शन घेत असताना पुजाऱ्यानं बाहेर काढलं ज्ञानोबाराला. महाराष्ट्राचे लोक बघली की तिकड लोकांचं डोकं उठते आणि एक तर लुटायचे तर प्रयत्न करतात आणि अपमान तर करतात. तिकडले लोक लय यार मोठा आता बरं झाले म्हणा, आपला माहीत नाही का नाही. त्यावेळेस ज्ञानोबाराला बाहेर काढलं. ज्ञानोबारा रांगेतून बाहेर झाले. ज्ञानोबाराची चिंता वाट काशी विश्वनाथमध्ये पाहत होते. माझा ज्ञानाला बाहेर काढला असं वाटलं. 2 वेळेस काशी विश्वनाथानं त्या ठिकाणी आपलं आसन सोडलं. एक समर्थ रामदास स्वामीसाठी आणि दुसरं ज्ञानोबारासाठी. बाकी कोणासाठी आसन ढळलं नाही महाराज. त्यावेळेस काशी विश्वनाथ म्हणतात, माझ्या ज्ञानाला बाहेर काढलं, ह्यांचा अभिषेक बी करून काय करू. ह्यांनी वरे अभिषेक चालू होतं. देव म्हणाले, तुमचा अभिषेक बी नको, मला काय बी नको. आसन सोडले आणि त्या ठिकाणी काशी विश्वनाथ येतात आणि ज्ञानोबाराचा हात धरतात. ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात. प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम
ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. काशी विश्वनाथ आपला आसन सोडतात, ज्ञानोबाराचा हात धरले. ज्ञानोबा म्हणतात देवा राऊळ सोडून जाऊ नये. त्या ठिकाणी त्या देव म्हणतात अरे ज्ञाना राऊळामध्ये काय पडले, महाराष्ट्रातून त्या ठिकाणी तुझं मला महाराष्ट्राला यायचं होतं, इथं मला त्या ठिकाणी तू आलास, याच्यापेक्षा मोठं अहोभाग्य माझं काय असलेलं आहे. म्हणून दोघं बोलत चालत सुखादुखाच्या गोष्टी करत सांगू सुखाची या गोष्टी ठिकाणी असलेलं सुंदर त्या ठिकाणी सुखादुखाच्या गोष्टी. ज्ञानोबाराचा निरोप काशी विश्वनाथ घेतले आणि काशी विश्वनाथ आपलं दुःख 7 ठिकाणी ज्ञानोबाराला सांगायला लागले. बाकी कोणालाही सांगायचं बघा ना, आपलं दुःख सुख संताला सांगावं. देवा सांगू सुखदुःख देव निवारील बुक. हे नाही इकडून नकोच. गुद सांगावे संतासी, पुढे म्हणायचं नाही, काही नाही पुढे म्हणून मार खायचं नाही पाहिजे म्हणून, आहे का नाही. आपल्या अंतःकरणात काही क्लेश असेल, काही दुःख असेल तर साधूला सांगावं. बाकी लोक फक्त जखमीवर मीठ चोळतील पण नीट करणार नाही. संत महात्मे कायमची जखम नीट करतात. म्हणून गुद सांगावं तर साधूला सांगावं, बाकी कोणालाच गुद सांगत जाऊ नये. म्हणून काशी विश्वनाथ आपलं गुद ज्ञानोबाराला सांगायला लागले. आज ज्ञानोबारा काशी विश्वनाथाला गुद ऐसे बोलत चालत. बोलत म्हणजे का संसारात बोलतात की काय. दोघे आले गंगेयात, दोघेही त्या ठिकाणी गंगेला यायला लागले. ज्ञानोबारा येत असताना गंगा माता वाट पाहत होती. वाट नाही, सगळ्या जगाची पापा हरण करणारी गंगा माता माझ्या ज्ञानोबाराची वाट पाहते. केव्हा केव्हा माझे ज्ञानोबारा येतील, केव्हा माझं दर्शन होईल विचार करत असताना दोघेही त्या ठिकाणी असलेलं काशी विश्वनाथही थोडंसं भेद बघा. काशी विश्वनाथही गंगेत उतरले आणि ज्ञानोबाराही गंगेत उतरले. पण नवल आहेत नामदेवराय सांगतात गंगेनं काशी विश्वनाथाचे पाय नाही धरलं, गंगेनं महादेवाचे पाय नाही धरलं, तर गंगेनं ज्ञानोबाराचे पाय धरलं. ज्ञानोबाचे पाये, ज्ञानोबाचे पाये, ज्ञानोबाचे पाये, ज्ञानोबाचे पाये, ज्ञानोबाचे पाय पाय, ज्ञानोबाचे ज्ञानोबाचे पाय, ज्ञानोबाचे पाय, ज्ञानोबाचे पाय. तरे मिठी घाली गंगा माई, मिठी घाली गंगा माई, दोघे आले गंगाबाई, ऐसे बोलत चालत मिठी घाली गंगाबाई, मिठी घाली गंगाबाई, ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगात. ज्ञानोबाचे पाय, मिठी घाली गंगाबाई, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगात. किती पावित्र्य असलेलं आहे, किती पवित्र. ज्ञानोबाचे पाय मिठी घाली. लहान आहे काय गंगा? अरे गंगा लहान आहे का? ती भगवान विष्णूच्या पायापासून निघाली आणि भगवान शंकराच्या जटेमध्ये धारण झाली. एवढी पवित्र गंगा, ती पवित्र गंगा माझ्या ज्ञानोबाराच्या पाया पडते. माझ्या पायात ज्ञानोबाराच्या पायाला मिठी घाली गंगा माई. म्हणून संत महात्म्यासारखं जगात पवित्र कोणी नाही. बघा प्रयत्न म्हणले की आपण म्हणतो राजा भगीरथासारखे जगात प्रयत्न कोणी केलं नाही. भगीरथ असं सहज म्हणतो बघा, भगीरथ प्रयत्न असं म्हणतो माणूस. कसे प्रयत्न करावेत? भगीरथ प्रयत्न करावेत असं बोलतो. बघा भगीरथानं प्रयत्न केलं, आपल्या पूर्वजाचा उद्धार केला, याच्याबद्दल काही संशय नाही.
हे सत्य असलेलं आहे, हे सत्य नाही. पण भगीरथाने प्रयत्न करून स्वर्गातली आणलेली भोगावती गंगा मृत्यूलोकात आणली, पण महाराष्ट्रापर्यंत आणली नाही. महाराष्ट्रापर्यंत, कर्नाटकपर्यंत आणली नाही, आंध्रापर्यंत आणली नाही. कुठपर्यंत आणली? फक्त उत्तर प्रदेशापुरतं मर्यादित राहिली. का नाही? भगीरथानं प्रयत्नपूर्वक गंगा आली, पण काही लोकांच्या उद्धारासारखंच प्रेरक ठरली, काही कारण ठरली. मात्र ज्ञानोबारायांनी माझी ज्ञान गंगा आणली आणि सगळ्या वारकऱ्याच्या घरात तुट्टी लावली. किती पीत राहते म्हणले आता. हा, किती पीत. ज्ञानेश्वर रूपी त्या ठिकाणी गंगा, पवित्र गंगा आणली. ती गंगा सगळ्या पापाला भंग करते, पण ही गंगा पापच होऊ देत नाही. ही ज्ञानगंगा त्या ठिकाणी असलेली आहे. सगळ्या जगभर ज्ञानोबारायांनी आणली, पण पवित्र म्हणजे ज्ञानोबाराय, प्रयत्न म्हणजे ज्ञानोबाराय, प्रतिज्ञा असा शब्द आले की त्या ठिकाणी भीष्माचारच. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. प्रतिज्ञा असं नाव आलं की भीष्माचार्याचं नाव येतं. भीष्माचार्याची प्रतिज्ञा मर्यादित आहे. आपल्या राजाचं सिंहासन सांभाळण्यापुरती आहे, आपल्या कुळाचा आपल्या कुळाचा सांभाळ करण्यापुरती प्रतिज्ञा असलेली आहे. मी भीष्म आज प्रतिज्ञा करतो, माझ्या गादीशी एकनिष्ठ राहीन आणि अजन्म ब्रह्मचार्याचं पालन करून या गादीची सेवा करेन. एवढीच प्रतिज्ञा, एवढंच ना. एक दुसरी प्रतिज्ञा, मी जर भीष्म असेल तर भगवंताच्या हातात शस्त्र धरल्याशिवाय राहणार नाही. आपल्यापुरती प्रतिज्ञा आहे. हा, माझ्या ज्ञानोबाराची प्रतिज्ञा बघा. त्याने सांगितलं, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. माझी प्रतिज्ञा काय सांगितली? अवघाचे संसार सुखाचा करीना, अवघाचे संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाचे संसार सुखाचा करेन. आनंद भरीन तिने लोक, आनंद भरेना तिने लोक, आनंद भरेना तिने लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करेन, अवघाचे संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करेन, अवघाचे संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरेन तिने लोक, आनंद भरेन तिने लोक. जाईन गे माया तया पंढरपुरा, जाईन गे माया तया पंढरपुरा, हा जाईन गे माया तया पंढरपुरा, जाईन गे माया तया पंढरपुरा. अवघाचे संसार सुखाचा करेन, आनंद भरेन तिने लोक, आनंद भरेन तिने लोक. जाईन गे माया तया पंढरपुरा, जाईन गे माया तया पंढरपुरा, जाईन गे माया तया पंढरपुरा, जाईन गे माया तया पंढरपुरा. ज्ञानोबारांनी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा काय केली? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोकाला त्या ठिकाणी आनंदाला व्याप्त करेन, आनंदामध्ये ठेवेन. बघा ना, तिन्ही लोकांचे आज लोक वारी करतात. आपण तिन्ही लोक धरूच, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा. तिन्ही लोकांची वारी करतात ज्ञानोबाराच्या संगतीमध्ये. अवघाची संसार, आम्ही आमच्या पुरता अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप मानोनिया किंवा मानोनिया. त्या संत महात्म्यांनी सगळा संसार सुखाचा केला. ही प्रतिज्ञा माझ्या ज्ञानोबाराची केली बी आणि खरी बी केली. तुकोबाराची प्रतिज्ञा असलेली आहे. तुकोबाराय सांगतात, ब्रह्मदेवाला सुद्धा आळस आणेन, ब्रह्मदेव सुद्धा त्या ब्रह्मदेवाचं पद सुद्धा तुच्छ करेन, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती आणि मुक्तात्मस्थिती सांडवेन. ऐका नाही, या ब्रह्मरसाचा आनंद घेत असताना लोक मुक्तीला लाता मारतील म्हणाले, मुक्तात्मस्थिती सांडवेन.
ही साधूची प्रतिज्ञा असलेली आहे महाराज. म्हणून साधूसारखं पारडं जड जगाच्या पठर कोणी नाही, संतांच्या सारखं पारडं जडणार नाही. अशा संत महात्म्याचे जे जड पारडं असलेलं आहे, असे पवित्र संत महात्म्य असलेल्या संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. त्या संताच्या दर्शनानं मला लाभ झाला, देवाची भेट झाली. तुकोबाराला देवाने विचारलं, तुम्हाला देवाची भेट झाली का? हो झाली. मग कुठं ठेवाल? देवळात. कुठे ठेवाल? देव ठेवायची जागा पाहिजे. देव कुठे बी ठेवता येत नाही. आपण कुठे बी ठेवला, कोणाचे कुडात आहेत, कोणाचे देवळीत आहेत, कोणाचे वट्ट्यावर आहेत, कोणाच्या कट्ट्यावर आहेत, कोणाच्या घरात नाहीतच. काही देवाची हाल अपेष्टा बघितलं तर कोंडल्यामध्ये आहेत. कोंड्यामध्ये सत्यनारायणच्या पूजेलाच वर निघतात ते. माय लई काळाबोर झालाय कृष्ण, आमच्या घरात बाय गडी नीट नाही महाराज, शिवणं वानं होते मध्ये ठेवलो म्हणली. देव कुठं ठेवा देवाला? काही गोष्टीला ठेवण्याला मर्यादा आहे, जागा पाहिजे, जागा. कुठेही देव ठेवता येत नाही. देव जिथं साठवाय तिथं साठवावं लागतो. पवित्र ठीक, जागा पवित्र करून ठेवावी लागते जाग्याला. हृदयबंदी खाना केला हात विठ्ठल, तुका म्हणे पोटी साठविला देव, निन्य तो हा भाव कोणा म्हा. देवाला जर साठवायचं तर कुठं साठवते? अभंगाचं 3रं चरण. संपुष्ट हे हृदय पेटी, 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 संपुष्ट हृदय पेटे, संपुष्ट हृदय पेटे, करोनी पोटी साठ विला, करोनी पोटी साठ विला, करोनी पोटी साठ विला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, करो करोनी पोटी साठो, करोनी पोटी साठो, करोनी पोटी साठो, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संपुटाय हृदय पेटे, करणे पोटी साठव, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, जोडला मोक्ष हृदय पेटे, पोटी साठव, करो दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, 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 जोडला. देवाला जर साठवायचं असेल, देवाला जर त्या ठिकाणी असेल बसवायचं असेल, ठेवायचं असेल, लपवायचं असेल तर दुसरी जागा कुठे बी नाही. एक नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध अधिक षटरूपीची हाकालपट्टी हृदयातून करावी लागते. त्याच्यानंतर परमात्मामध्ये साठवतं तर बाकी कुठलेही साठवलं जात नाही. मूर्ती उभा, मूर्ती उभा, मूर्ती उभा, साठवा
उभा मूर्ती उभा साठवला राय हृदय संपुष्टी साठवला राय हृदय संपुष्टी बाहेर कोटे मूर्ती उभा मूर्ती उभा मूर्ती उभा साठविला राय हृदय संपुष्टी साठविला राय हृदय संपुष्टी परमात्मा कुठेही राहत नाही. साठविला राही हृदय संपुष्टी बाहिर धाकुटे मूर्ती उभा. तो हृदयामध्ये साठवला जातो, बाकी कुठेही साठवला जात नाही. माझ्या मारुत्राच्या हृदयामध्ये परमात्मा राहिला. माझ्या सवता मेळ्याच्या मुळे त्या ठिकाणी साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा धन्यताची माता धन्यताचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा धन्यताची माता धन्यताचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा. त्रैलोक्य असं त्रैलोक्यामध्ये आनंद ब्रह्मांड एक रोमी 80 धेंडे एवढा मोठा परमात्मा भक्तांनी साधून आपल्या हृदयात साठवला. संपुष्ट हे हृदय पोटी पेटी करुणे पोटी साठवू एवढा प्रभु भावे तेरे संपुष्टी राहे तेरे संपुष्टी राहे तेरे संपुष्टी राहे एवढा प्रभु भावे तेरे संपुष्टी राहावे तेरे संपुष्टी राहावे तेरे संपुष्टी राहावे एवढा प्रभु भावे तेरे संपुष्टी राहे तेरे संपुष्टी राहे संपुष्टी राहे एवढा प्रभू भावी तिने संपुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. परमात्मा एवढा मोठा असलेला आहे, एवढा प्रभू एवढा मोठा परमात्मा मात्र भक्तांनी आपल्या हृदया संत महात्मे आपल्या हृदयात साठवला. साठविला रे हा साठविला रे साठविला 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 रे हृदय मंदिरे हृदय मंदिरे त्यांची सडरे दार त्यांची सडरे दार त्यांची सडरे त्यांची सडरे दार साठविला हारी हृदय मंदिर त्यांची सरणी दार फारच पडल्या पार त्यांची सरणी दार व्यापार हार व्यापार साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली रजार झाला सफळ व्यापार.
त्या परमात्म्याला साठवता येतं. मग साठविला आहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. आता तो परमात्मा मला मिळालेले आहे. संत दरुशेनी हा लाभ पद्मनाभ जोजला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. कुठेही साठवता येत नाही. त्या परमात्म्याला साठवण्याची जागा पाहिजे बघा. ती जागा तुकोबारायांनी तयार केली. तुकोबाराला लोकांनी विचारलं, तुकोबारा ठीक आहे, तुम्हाला संतांची भेट झाली, संतांच्या माध्यमातून देवाची भेट झाली आहे की नाही, मग या देवाच्या भेट होण्यामध्ये तुम्हाला काही, कारण देव मिळण्यासाठी काहीतरी पूर्वपुण्य पाहिजे बघा. देव काय असा, देव आपण असं म्हणतो देव बाजारचा भाजीपाला नाही रे, आपण सहज म्हणतो बघा. देव काय ते बाजारचा भाजीपाला आहे का? घ्या 5 रुपये द्या वांगी, घ्या भाजीपाला दे, असं होऊ शकते का? तसं होऊ शकत नाही. देव मिळत नाही. देव मिळण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य पाहिजे बघा. आपल्याला जर पैसे पाहिजे असलं तर बँकेत साठवण पाहिजे. आता बरेच लोक म्हणतात माझ्या फोनपेमध्ये पैसे नाहीत. फोनपे पैसे नाहीत, बँकेत पैसे नाहीत. फोनपे म्हणायची पद्धत आहे. बँकेत पैसे असलं तर फोनपेमध्ये आहेत, बँकेत नसलं तर कुठं पैसे. लोक म्हणतात माझ्या फोनपेमध्ये पैसे नाहीत, म्हणजे ह्याच्या फोनपेमध्ये आहेत म्हणजे बँकेत नाहीत असंच म्हणावं लागलं ना. बँकेत पैसे असलं तर फोनपेमध्ये राहणारच 100%, त्याला काही संशय घेण्याची गरज नाही. तसं तुकोबार आहे, तुमचं काय ठेवा, तुमचं काय गठोडं, तुमचं काय पूर्वपुण्य होतं का? तुकोबार आहे म्हणजे आमचं पूर्वपुण्य होतं, ठेवा होतं, एका जन्माचं नव्हतं, अनेक जन्माचं होतं बघा. बघा ऐका कसं आहे, देव ही दिसणारी वस्तू नाही, देव ही भासणारी वस्तू आहे. ज्ञानाने ओळखावं, विश्वास ठेवून अवलंबून आहे. तुम्हाला सगळ्याला प्रश्न विचारतो बघा, देव कोणाला दिसला? कोणाला दिसला नाही देव. कीर्तनकारला तर अजिबात दिसत नाही. आता काही कीर्तनकार रूप पाहतालुची म्हणणे घ्यात, रुपये पाहतालुची म्हणलेल्या सुरुवात कळायच्या रुपये पाहतालोचन असं म्हणलेलं. मग आता आम्ही रुपये दिसले की देव दिसलं? आम्हाला देव दिसणं कठीण आहे. आता बघा, आता मोठ्या माणसाला आम्ही लहान माणसाने कसं घास घ्यावं. काही कीर्तनकारामध्ये एका पाकिटामध्ये सगळं कीर्तन करत नाही. मग किती पाकिटं पाहिजे? एकाच पाकिटामध्ये सगळं कीर्तन होते का? तसं होत नाही. किमान कीर्तनकारांना तर गादीवर पाकिटाचं नाव घेत जाणार का? महागारी किती का लुटणं जोगाला का देणे घ्या मला. कसं आहे माऊली, खरं सांगतो, आता मी आतीत माणूस आहे. त्याचं कारण आहे, तुम्ही नेहमी जर इथं पाकिटाचं नाव घेतलं तर ह्या समाजावर काय प्रभाव व्हावा? समाज एकच म्हणणार ह्यांनी पाकिटासाठीच कीर्तन केलं, तसं म्हणावं लागेल ना आम्हाला. शोकांतिका आहे बघा, शोकांतिका असलेली आहे. रुपये पाहत आलोचे नाही, रूप पाहत आलोचे नाही. बघा, देव दिसणारा नाही करे, देव असणारा असलेला आहे, देव भासणारा असलेला आहे. बघा तुम्हाला प्रश्न विचारतो, बघा बघा बघा, देव दिसला नाही खरंय, देव नाही का? मग होय, देव नाही का? कोण कोण म्हणते देव नाही म्हणून? सांगा बरं, सांगा. आपण सगळे घरचेच माणसं आहोत, म्हणा देव नाही म्हणा, कोणी म्हणा बरं. मग एक काम करा, देव आहे तर मग आहे का देव? मग होय पाटील, देव आहे की नाही? आहे की नाही देव? कृष्ण म्हणतात दिसलाय का कधी? मग दिसला नाही तर कसं मानावं त्याला? देव आहे पण दिसला नाही, मग मानावं कसं? मग सांगतो तुमच्यामधलं उदाहरण. परवा कोरोना नावाची बिमारी आली बघा. ते कोरोना नावाच्या बिमारीला कोण कोण कोरोनाला बघितले सांगा बरं? कोण कोण बघितले कोरोनाला? मी बघितलं कोरोनाला असं म्हणा बरं. कोणीच बघितलं नाही बघा कोरोना. डॉक्टरला सुद्धा कोरोना कळाला नाही बघा. कोरोना डॉक्टरला सुद्धा कळाला नाही. ते कोरोनाचं एक सांगितलं म्हणजे माऊली महाराज सांगतात कदम बघा. एक माणूस डॉक्टरकडे आला म्हणा, डॉक्टरकडे. काय झाले? काय नाही डॉक्टर साहेब, थोडं मळमळ करलेले, उलटी आल्यासारखं वाटलेले, चक्कर वळली, अंग गरम झाले, हातपाय ओढलेल्या. म्हटल्यानंतर त्याला म्हणले झोप इला. इकडे बघितलं, तिकडी झालं. अरे तुला कोरोना झालं, पॉझिटिव्ह झाला म्हणून त्याला. पॉझिटिव्ह झाले. चल मग डॉक्टर साहेब लवकर ॲडमिट हो. त्याला डॉक्टर साहेब ते तपासत असताना विचारायला लागले काय काय मागे. त्याने म्हटले साहेब एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, 20 एकर ऊस आहे, 10 एकर त्या ठिकाणी केळी आहे, असं सांगायला लागलं. ते पेशंटचं सगळं घराने डॉक्टरनं ऐकलं म्हणा. ऐकल्यानंतर तपासलं. अरे म्हणजे तुम्हाला तर कोरोना झाला, ॲडमिट व्हा लवकर. हां साहेब घराकडे इथून का घरच्या लोकांना करणार हो की काय? घरच्या लोकांना चिंता हसलं तर लवकर ॲडमिट व्हा म्हणलं. ते माणूस आमच्यासारखा पोंटिक महाराजसारखा हुशार होता. त्यानं म्हटलं साहेब मी आता लगे ॲडमिट होईना, पहिले घरच्याला दुरून काय ना बोलून येतो म्हटलं. मग त्यानं आणि घरला गेलो. येत असताना मोठ्याने पांढरा शिपट धोतर बितर लावून राईट आला होता.
घरला जाऊन घरला मळ्यामध्ये गेला, फाटके पाखरं हाण्याचे कपडे घातला म्हणा, मळके कपडे घालून कपडे एवढे अस्ताव्यस्त करून आणि तोंडाला ते बांधलं की मुंगसपट्टी काही कळला घेतं. त्या मुंगसपट्टीने 2 गोष्टीचा फायदा झाला. कोणाचा? नकट्या पोरी सगळ्या कटून गेले बघा. एक नकट्या पोरीचं लग्न होणार तर ह्याने सगळ्या पोरीचं लग्न होऊन गेलं. मास्क काढा, पॉझिटिव्ह होत्या, मास्क काढायचं जमना, बिला नाकाच्या पोरीचे लग्न होऊन गेले पैसे देऊन. ते मास्कचा फायदा बघा. काही काय नाही. डॉक्टरने सांगितलं जाऊन येतो. मळ्यात गेलं, वंगळे कपडे मळके घालून परत आलं. परत आल्यानंतर काय झालं, ते तोंडाला मास्क लावलेलं बोळकू आलं नाही, का नाही, कपडे चेंज केलेले सगळे. हा काय झाले, काय नाही म्हणले, साहेब पैकी अंग दुखलाले, मळमळ करायला आले, हे होलाले ते होलाले. तपासलं, काय नाही म्हणले, जा घरला. काय काय करतोस? काय नाही म्हणले, साहेब रोडवर झोपतो आणि त्या ठिकाणी ब्रिजवर मुक्काम करतो, मागून खातो म्हणला म्हणते डॉक्टरला. असं म्हटल्यानंतर जा घरला, कोरोना नाही तुला म्हणला म्हणे. हो का, डॉक्टरला सुद्धा कोरोना कळाला नाही, आपल्याला काय कळणार आहे? आपल्याला कळणार नाही. मग कोरोना कळायचं असतं काय करावं लागते? कोरोना कळायचं असतं. एक प्रसंग घडला, त्या कोरोनाचं किट येत होतं की नाही, ते किट तोंडात घालून आपलं थुकात तपासलं की काय करत होतं, कोरोनाचं ते जंतू असलेले आहेत, व्हायरस असलेले आहे त्या किटमध्ये कळत होतं. तसं आपल्याला कोरोना झाला आहे, किट कशाचं आहे? मग किट आहे भावाचं, भावनेचं. ज्याच्या अंतःकरणात भाव असलेला आहे त्या देवाचं परिचय संत महात्मे देतात. म्हणून अभंगाच्या शेवटच्या सांगतात, बाबा मला ठेवा होता तो भावाचा होता, तो मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, ठेवा तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्शनी हाला, संत दर्शनी हाला. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ 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 जोडला, संत दर्शनी हाला. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, जोडला, जोड जोडला, 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 पद्मनाभ पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हाला. पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हाला, पद्मनाभ जोडला, 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 पद्मनाभ जोडला, जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, जोडला. म्हणा तात्या. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ नाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हाला.
विठ्ठल 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 ताळकरी नाचा हो बार घुमा ढोबार ढोबार घुमा 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 ढोबार कुंडली गौरहरी विठ्ठल जय ढोबार घुमा पुंडली ढोबार 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 तो या भावास पडला असं त्या ठिकाणी असेल. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. जमल तेवढं अभंगाचा भावार्थ समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. अभंग विस्तारित असलेला आहे. आता ह्या अभंगावर कितीही बोलता येतं, मात्र मर्यादा असलेली आहे. एक 10 मिनटामध्ये मी दादासाहेब तुमच्यासमोर ठेवतो, मग गुलालाचा कार्यक्रम करू. ज्या महात्म्यांनी आम्हाला आपल्या संप्रदायाची घडवण शिकवण शिस्त शिकवली, संप्रदाय घडवून दिला. खरं सांगू, मला स्वाभिमान वाटतो त्या गोष्टीचा. दादासाहेब जर आम्हाला त्या ठिकाणी ही घडी घालून दिली नसती तर आमचा फर एवढा वजनदार नाही राहिला असता. आम्ही ही बंडी घेऊन 5 अभंग पाठ करून उभा टाकला असताना लोक म्हणतात दादासाहेबाच्या येते, त्यांना कोणी हात देऊ शकत नाही. आम्ही केव्हा केव्हा वरलाकडे जातो. आमच्या बंडीला पाहिल्यानंतर गाणारेही खाली त्या ठिकाणी शांत होतात आणि वाजवणारेही शांत होतात. हे माझ्या दादासाहेबाची कृपा असलेली आहे. कारण नेहमी सांगतात सगळ्याचा नाद करायचा, बंडीचा नाद नाही करायचा. कारण आमच्याकडे ज्ञान कमी असेल, पण दादासाहेबाची उपासना आणि दादासाहेबाची कृपा आम्ही ओतप्रत भरून असलेले आहोत. हे आमचा स्वाभिमान असलेला आहे. म्हणून उपासना, भजन करावं तर दादासाहेबांनी, अन्नदान करावं तर दादासाहेबांनी, बोललेलं पाळावं तर दादासाहेबांनी, वारकऱ्यांनी कसं वागावं सांगावं तर दादासाहेबांनी. बाकी कोणाची ताकद नाही मला सांगण्याची. आम्हाला दुसऱ्या फडाची निंदा नाही करायची, पण आमचा फडाचा स्वाभिमान सांगणं आवश्यक असलेलं आहे. भजनही पोटभर आणि भोजनही पोटभर हे आमच्या फडाची ओळख असलेली आहे. म्हणून आम्हाला ही परंपरा दादासाहेबांनी घडून दिली. आम्ही स्वाभिमानानं सांगत होतो सेवा दादासाहेबाची असलेली आहे. तेव्हा आमची छाती फुगून येते, कारण दादासाहेब आमच्या कृपा केले आणि दादासाहेबांनी आम्हाला संप्रदाय शिकवला, उपासना शिकवले. दादा निष्ठा बाळगावं तरी दादासाहेबासारखं, अन्नदान करावं तर दादासाहेबासारखं एकाने, आणि अनेक गोष्टी, अपंगाची सेवा करावी,
दीनदलिताची सेवा करीत दादासाहेबाची. एवढ्या 2-3 गोष्टी सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. निष्ठा कशी दादासाहेबाची बघा. दादासाहेब पूर्वी 15 दिवसाची पंढरीची वारी करायची शिरवळवरून. आणि शिरवळून वाऱ्या करत असताना दादासाहेबांना कसा माहिती आहे का, सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती कीर्तिमुखे त्याचे नारायण माप चाले सज्जनाचे आणि कीर्तिमुखे त्याचे नारायण. सज्जनाचं साधूचं कसं असते माहिती आहे का, त्याला पत्रिका छापायची गरज नाही. आता आम्ही लगेच कीर्तन केलं की 3 तिकडीचं लगेच व्हॉट्सअपवर टाकला. आमच्यावेळा अज्ञानी आम्हीच. प्रचार स्वतः करणं अवमान असलेला आहे. कीर्तनकाराने स्वतःचे फोटो काढून व्हॉट्सअपवर टाकू जणी मूर्खपणा आहे का नाही. मी कीर्तन करतो म्हणणं हे मूर्खपणाचं लक्षण असलेलं आहे. आम्ही काय कीर्तन करा, आम्हाला काय येते कीर्तन करायला, काय नाही. उगा साधू महात्म्याचे 2 शब्द निरोप तुमच्या समोर ठेवून निघून जावा, याच्यापेक्षा काय येतं. पण कुणास ठाऊक काय असं वाटायला लागलं की आम्हीच साहित्य निर्माण केलो, आम्हीच कीर्तन करायला शिकलो, असं होऊन गेलं. म्हणून स्वतःचे फोटो कधी व्हॉट्सअपवर टाकत जाऊ नका, शेअर करत जाऊ नका, फेसबुकवर टाकत जाऊ नका. लोक एक कीर्तन करून ते 15 दिवस ठेवलेले आहेत. काय दुर्दैव असेल, दारिद्र्य लक्षणाचे सगळे लक्षणं. दादासाहेबांचा प्रचार प्रसार महाराष्ट्रभर झाला. दादासाहेबाचं जर उत्तम गती पाहिजे तर तुम्ही कोकण फिरा. मी कोकणामध्ये फिरले, दादासाहेबांच्या अनुयायावर मी राहिलो काही दिवस. काय दादासाहेबाची निष्ठा असलेली आहे महाराज. या ठिकाणी पांडुरंगाचं महाद्वार दादासाहेबांना बांधलं. दादासाहेबाचे शिष्य पांडुरंगातलं महाद्वार कोकणामध्ये नदीमध्ये त्या ठिकाणी लाकडं टाकावेत आणि ते लाकडं चंद्रभागेमध्ये वाहून आल्यानंतर काढून त्याला कापून त्याला तयार करून त्या ठिकाणी सभामंडप तयार करावा. लाकडी मंडप माझ्या दादासाहेबाचा असलेला आहे. हे दादासाहेबांची त्या ठिकाणी कृपा असलेली आहे महाराज. म्हणून चौकडी कीर्ती व्हायला लागली. शिरवळून वारी चुकायला लागली. बाहेरून जावं लागलं त्या ठिकाणी दादासाहेबाला. एकदा दादासाहेब बाहेर गेले आणि पंढरीची वारी आली. महिन्याची वारी आली पंढरीची. दादासाहेबाची निष्ठा होती काही करायचं पण शुक्ल पक्षाच्या नवमीचे स्नान पंढरपूरमध्येच करायचे. दशमी एकादशी द्वादशी केल्याशिवाय पंढरपूर सोडायचं नाही. आता आम्ही एकादशीलाच पंढरपूरला निघून राहिलो. आता काय काय सांगू, आम्हाला संसाराची नड लई. आमच्या गावात असंच करून एकादशी दिवशी पंढरपूरला आले आणि येऊन सोयाबीन पेरली. एकाचं सोयाबीन उठलं नाही, सगळ्याचे सोयाबीन हिसाळी गेले. खरं सांगलो आम्ही तुम्हाला. म्हणून एकादशी दिवशी पंढरपूर सोडत जाऊ नये, बुधवारी पंढरपूर सोडत जाऊ नये. किती बी अडचण असली तर सोडत जाऊ नये. कारण बुधवार हे देवाचं आवडता वार असलेला आहे. एकादशी पर्वणी असलेली आपल्या वारकऱ्याची. म्हणून एकादशी दिवशी पांडुरंगाच्या सान्निध्यात संत महात्म्याच्या सान्निध्यात राहावं. दादासाहेब पंढरपूरला निघाले. निघत असताना असाच दुपारचा कार्यक्रम झाला आणि नवमी दिवशी दादासाहेबांना जायचं असताना एक पहिल्याच्या एसट्या काय पहिल्यासारखं आता प्रायव्हेट गाड्या वय नव्हते बघा. एकच एस टी गेली की दिवसभर एस टी मिळायची नाही, अशी अवस्था. तर दादासाहेब पंढरपूरला निघाले आणि डिपोमध्ये शिरायला एस टी निघून गेली. बस निघून गेली. दादासाहेब जाऊन त्या बस डिपोच्या मालकाला म्हणतात, साहेबाला म्हणतात, साहेब मला पंढरपूरला जायचं आहे. साहेबांना सांगितलं महाराज, त्याने सांगितलं महाराज पंढरपूरची गाडी तर निघून गेली, आता तुम्हाला काही गाडी मिळणार नाही. दादा म्हणतात गाडी मला द्यावीच लागेल. त्याने सांगितलं साहेब असं होऊ शकत नाही, एका माणसासाठी गाडी येऊ शकत नाही. त्यावेळेस साहेबांना सांगितलं मग काय करावं लागेल गाडी. त्यावेळेस त्या काळात साहेबांना सांगितलं तुम्हाला जर बस पाहिजे इथून पंढरपूरला तर 2,500 रुपये भरावे लागतील म्हणाले. 2,500ला त्या काळात 10 एकर शेत होतं पाटील. 10 एकर शेत होतं, एवढी किंमत 2,500ची होती. तुम्हाला 2,500 आज काय वाटणार नाही. दादासाहेब म्हणतात किती लागतात, 2,500 रुपये. हे 2,500 रुपये घ्या पण मला पंढरपूरची गाडी द्या म्हणाले. साहेबांनी ते टेलिग्राम होते पहिल्याच्या काळामध्ये, वरल्या ऑफिसला टेलिग्राम गेलं. इथे एक वारकरी आले म्हणाले 2,500 रुपये पंढरपूरच्या स्नानाला द्यायला मागायला लागले म्हणाले. देऊन स्नान मागायला लागलेलं आहे. वरल्या साहेबांना सांगितलं एवढी निष्ठा ज्या वारकरी जे असलेली आहे त्याचे पैसेच घेऊ नका, फक्त डिझेलचे पैसे घ्या आणि त्या पंढरपूरला सोडा. एका स्नानासाठी त्या काळात 2,500 रुपये त्या ठिकाणी देण्याची तयारी दादासाहेबाची होऊन एक विधता होती दादासाहेबाकडे. महाराज काय सांगावं दादासाहेबाचं. दादासाहेबाचा एकच मुलगा, फडामध्ये कीर्तन. फडाचं कसं व्यवस्था, चौकड पत्रच नुसतं शेड. फडामध्ये कीर्तन त्या ठिकाणी चालू असलं. दादासाहेब कीर्तन करत होते. दादासाहेबाची एकुलती एक पोरगं गावामध्ये मेलं. सगळे टाळकरी कुजबूज करायला लागले. कसं सांगावं. टाळकरी एकाग्रित आहेत की नाही कीर्तन करायला लगे कळतं. त्याने उभा टाकायला काही येडं राहत नाही का नाही, कारण मला आता कळलं तुमची एकाग्रता भंग होलवली म्हणून, आहे की नाही. दादासाहेब विचार करतात काय झाले रे, काय कुजबूज करायला. ते म्हणजे काही नाही दादा. त्यावेळेस बराच वेळ झाल्यानंतर आणि थोडीशी काय सांगावं, पोरगं मेलं मी सांगावं, कीर्तन चालू आहे असं म्हणत असताना त्यावेळेस एका जास्तच चळबळ व्हायला लागली. दादा थांबले, भजन घेतले. काय झाले पहिले सांगा. दादा म्हणाले तुमचं मुलगा वारलं गावात म्हणाले. मग मुलगा वारला तर काय करू दादा आहे. त्याने म्हणले आज दशमी आहे.
उद्या एकादशी आहे, परवा दिवशी द्वादशी आहे, ऐका म्हणाले. मग मुलगा आला गेला त्याचं काय देणं घेणं आहे. मरणार होता, आज मी मेला उद्या मेला, पण माझी वारी हे जर चुकली तर पुढच्या जन्मात गळेल ह्याची गॅरंटी नाही. गावाकडे सांगा माती करून टाकून द्या म्हणावं त्यांना, मोठ माती करा म्हणावं. म्हणून दादासाहेब पंढरपूर सोडून दशमी सोडून त्या ठिकाणी पंढरपूर न करता पोराची माती करायला लावली, पण पोराच्या मातीला गेले नाहीत. आमच्या घरात हालगट मिळेल तर सुद्धा पंढरपूरला जाणार आम्ही. काय मावशी कसं काय ह्या वर्षी पंढरपूरला आलं नाही, काय करा पप्पा म्हणाले. उदय निगाव म्हणजे आज हलगट मरून गेलं गावातल्या घरात म्हणाले. आमची अवस्था असली. मी म्हणलं येड्या हळदीच्या हलगट मेल नाही, तुझी बायको चिटकून दूध काढून गेली, त्याला दूध सोडले नाही, बिला दुधाचं हलगट मेलं, त्याला पंढरपूर काय करणार आहे. हे दादासाहेबाची निष्ठा. म्हणून दादासाहेब भजन निष्ठा एक विधीचा असं होतं दादासाहेबासारखं, भजन करावं तर दादासाहेबासारखं, अन्नदान करावं तर दादासाहेबासारखं, दररोज भक्ती. आज बी फडामध्ये तू पोळीचं जेवण आहे द्वादशीला माझ्या, दुसऱ्या कोणाच फडामध्ये नाही तू पोळीचं जेवण. आम्ही एक वेळेस वारीला गेलो तर आम्ही भजन घडावं म्हणून वास्कराच्या फडामध्ये गेलो. त्यांनी म्हणजे आम्हाला जेवा, म्हणजे जेवत नाही आम्ही. आमच्या महाराजाला गुंडा महाराजाला वास्कराच्या फुटत्या ठिकाणी ओळखत होते. त्याने सांगितलं नाही जेवत. का बरं जेवत नाही. बाजूला म्हणाला अरे ते गुंडाचे शिष्य आहेत, फडामध्ये कुठल्या जेवत नाहीत, दादासाहेबाचं ते जेवणार. ही निष्ठा असलेली आहे. म्हणून दादासाहेब भोजन करावं दादासाहेबांनी. बघा ना, एकदा सगळंच राशन फडामध्ये संपून गेलं, राशन संपून गेलं आणि द्वादशी झाली, एकादशीचं जागर झालं, सकाळी द्वादशीची पंगत. मग कसं करावं. दादासाहेब लोक म्हणाले, शिष्य म्हणाले दादा काही नाही म्हणजे तांदूळ नाही डाळ नाही काहीच नाही, कसं करावं. दादासाहेब म्हणाले एक काम करा, ही सगळ्या टाळा नेऊन सावकारपाशी गिरवी ठेव म्हणाले. ठेवा. मग त्याचे पैसे दिल्यानंतर टाळा सोडून आणत भजन टाळीवर करतात, टाळीवर. टाळा नाही ते भजन होते टाळीवर. मग काम करा. दादासाहेबांनी आपल्या भजनाच्या टाळ्या सावकारपाशी गिरवी ठेवल्या, तिथून अन्न आणलं आणि वारकऱ्याचं भंगत केलं महाराज. ही दादासाहेबाची निष्ठा असलेली आहे. म्हणून दादासारखा अन्नदान करणारा कोणी नाही महाराज. तूप पोळीचं जेवण होतं द्वादशीला, बाहेरून तूप यायचं. एका द्वादशीला तूपच आलं नाही कुठून बी. हां, तर सगळे लोक चुळबुळ करायला लागले. मोठ्या माणसाला बोलायला भिवावं लागते. बघा आता आमसारखे बारक्यासारखे कीर्तनकार लोक तोंडावर काही बोलते सोडून द्या, पण मोठ्या माणसाला बोलायला भिवावं लागते, मर्यादा असते तिथे. सगळे चुळबुळ करायला लागले. शिष्याला विचारलं काय झालं रे, का बरं काय चुळबुळ करताय. दादा तूप त्या ठिकाणी असेल, पोळ्या केले, सगळं स्वयंपाक झालं, पण तूपच नाही म्हणाले. दादा म्हणाले पोळ्या ज्यानं दिले त्यानं तूप आपणच देते, मग कसं करावं. चंद्रभागा मातेकडे जा आणि तिला सांगा फडामध्ये तूप नाही, तूप द्या म्हणाले. जाऊन सांगा म्हणाले. त्या ठिकाणी सेवकांनी दादासाहेबावर विश्वास ठेवला. 2, 4, 5 घागरी घेऊन गेले. त्या ठिकाणी चंद्रभागीला विनंती केली, माय फडामध्ये तूप संपले वारकऱ्या जेवण म्हणाले. आणि दादाने सांगितले, जोडपं दादाने सांगितले की तूप द्या म्हणाले. त्या ठिकाणी असलेलं सेवकांनी 5 घागरीत पाणी भरलं चंद्रभागेचं, फडामध्ये घेऊन आलं तर तुपाचा वास कामधुनीच्या गाईसारखा यायला लागला महाराज. 5च्या 5 घागरी तुपाच्या झाल्यानं वारकऱ्यांनी पोटभर जेवण केलं. दुसऱ्या दिवशी 25 घागरी तूप आलं थोडामध्ये. दुसऱ्या दिवशी दादा म्हणाले काल आम्ही चंद्रभागेचं तूप उसणं आणलं, तिचं तिला देऊन टाका. दुसऱ्या दिवशी दादाने 5 घागरी तूप नेऊन चंद्रभागेत उतरून टाकलं. ही दादाची माझ्या निष्ठा असलेली आहे महाराज. हा, दादा ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी. दादाचं अंतकण कसं होतं बघा. आम्ही लोक दादाचं नाव घेत नाहीत. लोक मेल्या दुसऱ्या दिवशी बापाचं नाव घेत नाही. दादाचं कोण घेते पाहिजे. म्हणून नाव घ्यायला त्याग पाहिजे, नाव घ्यायला उपासना पाहिजे. नाहीतर माझं मी नाव घ्या नाही होत. ते आमचे वामन महाराज म्हणते बघा, आईल्या मंदोदरी तारान माझं बी रांडरू मध्ये धरा म्हणलं म्हणा. तसं होत नाही. आईल्या मंदोदरी सीता तारान आमचं बी रांडरू मजी धरा म्हणला. म्हण त्यानं म्हणला पण तुझ्या रांडुरी तुझी पाय दाबतीने उठलं की ठोसेने हानती, तुला काय त्या ठिकाणी असलेलं होत नाही. म्हणून तारेसारखी सेवा केलं तर पतिव्रतेचं नाव होतं. मंदोदरीसारखं सेवा केलं तर पतिव्रतेचं नाव होतं. सीतेसारखी सेवा केलं तर पतिव्रतेचं नाव होतं. दररोज उठून भांडणाऱ्याला कधी बुका नीट वाढणार, तिला कशाला पतिव्रता म्हणावं. तसं नाव वेदात येण्यासाठी, पुराणात कीर्तनात येण्यासाठी पुण्य पाहिजे. पुण्य, उपासना पाहिजे, निष्ठा पाहिजे, सेवा पाहिजे. उगं होते काय, उगं होत नाही. म्हणून एकदा काय झालं प्रसंग माहिती आहे का. दीपोळीचा सण आला. दीपोळीच्या सणामध्ये दादा स्वतःच्या अंगानं हातानं सगळ्याला उठणं लावायचे. रात्री कीर्तन झालं, चतुर्दशीचे कीर्तन त्या ठिकाणी, त्रयोदशीचे कीर्तन नरक चतुर्थी समोर. दादा सगळ्या ससेवकाला, सगळ्या वारकऱ्याला सांगितले बघा उद्या नरक चतुर्थी असलेली आहे. मग कसं करायचं. सगळ्या वारकऱ्यांनी उठणं लावून घ्यायचं एकमेकाला. गोपीचंदनाचा टिळा करायचा, सगळ्यांना फुलाच्या माळा घालायचा, एक एक उपरनं टोपी सगळ्यांच्या डोक्यावर ठेवायची आणि सर्वांनी दीपोळीचा आनंद उत्सव साजरा करायचा. दादाच्या म्हणण्याप्रमाणे सगळे वारकरी ब्रह्ममुहूर्तावर उठले, स्नान करून काकडा केली सुंदर प्रकारचं.
संतपूजन सुरू झालं. सर्व वारकऱ्यांना बसवलं, चौरंग बसले, जे असेल त्या आसनावर बसवलं. सर्वांचे पाय धुतले, सर्वांना अंग त्या ठिकाणी उठणं घालून स्नान घडलं. सर्वांना गोपीचंदनाचा टिळा, बुक्या अभिराचा टिळा त्या ठिकाणी लावण्यात आला. सुंदर समारंभ व्हायला लागला. सर्वांना त्या ठिकाणी ओवाळ लागले. दादा वरून खाली उतरले. दादा म्हणतात, झालं खाली सर्वांचं? दादा सर्वांचं झालं म्हणाले. सर्वांची स्नानी झाल्या, सर्वांना उठणं लावलं, सर्वांना गंध लावलं, सर्वांना वस्त्र दिली, सर्वांना उपरणे दिले, सर्वांना टोपी दिली. हां, तर दादा इकडे बघतात, अरे माझा पांडुरंग शिल्लक राहिला म्हणाले. फडाच्या बाजूला एक पोत्यामध्ये पोतं पांघरलेला एक त्या ठिकाणी महारोगाने डबडबलेला एक महारोगी, फडाच्या बाजूला माशा गोंगावत असलेत असा महारोगी बाजूला झोपला होता. दादा म्हणतात, सगळं झालं रे, पण ह्याला कोण करते? ते सगळे सेवक म्हणले, दादा हा महारोगी आहे म्हणाले, ह्याच्या अंगाला हात कोण लावेल? अरे ह्याच्या अंगाला तर हात लावला, पण ह्याच्या अंगाला लावणं महत्त्वाची गोष्ट असलेली आहे. त्यावेळी दादा त्या महारोग्याला स्वतः उचलून त्याला उठणं लावले, अंगळ चौरंगावर बसवलं, त्याला गरम गरम पाण्याने स्नान घातलं, आपल्या अंगाला स्वच्छ धुतलं, त्याला नवे वस्त्र घालण्यासाठी त्याच्या कपाळाला गोपीचंदनाचा टिळा गेला, तुळशीची माळ त्याच्या गळ्यात घातली, त्याच्या अंगावर उपरण टाकलं, त्याच्या अंगावर त्या ठिकाणी टोपी घातलं. दादा चौरंगावर बसून त्या महारोग्याला म्हणतात, माझा पांडुरंग कसा शोभतो बघास. त्या महारोग्याला त्या ठिकाणी पांडुरंगाच्या सुरामध्ये पाहायला लागले. दादा त्या महारोग्याला दंडवत घालायला लागले, पांडुरंगा किती सुंदर दिसतो रे, म्हणून ज्यासी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी तोची साधू ओळखावा देव तेथेची. खरं सांगू तुकाराम, खरं सांगू का, चांगल्या कपड्यावरला कोणी जेवाय वाढेल, पण मळक्या कपड्याला जेवाय वाढणं महत्त्वाचं असलेलं आहे. आपल्याला सवय लावून घेतली, लई मोठे कपडे घालून आले की या महाराज ये महाराज, आणि एखादा फाटका वारकरी येऊ दे की नाही, फाटके बनवून घालून आपण त्याचे तिरस्कार करतो, त्याला घरला घेऊन जाणं. आपण त्या दिवशी वारकरी म्हणून घेऊ, ज्या दिवशी अशा गोरगरिबाची दीनदलित सेवा घडेल, त्या दिवशी आपला वारकरी बनून घ्यायची क्षमता आपल्याकडे येईल. आपल्याकडे ती क्षमता नाही. आपण पांढरे कपडे, पिवळे कपडे भगवे बघितले की आपण घरला घेऊन जातो. एखादा वारकरी आपल्या गावाला आला, त्याच्या अंगावर फाटके कपडे आहेत, मळके कपडे आहेत, रोगी आहे, जर्जर आहे, दीन दुबळा आहे, त्याला मागे पुढे कोणी नाही, असा जर कोणी असेल त्याला घरी घेऊन जाच. कधी तर त्याची सेवा करा, पांडुरंगाची सेवा घडेल. आमच्यासारख्या माजूर लोकांना घालून काय फायदा असलेला आहे. मुलकाचं गडगंज होऊन गेले, आमच्याकडे VIP व्यवस्था असलेली आहे का नाही आमच्याकडे, काय कमी आहे. हां, परवा ह्या चिचगावला कीर्तन होतं, सिस्टम खरा आहे म्हणून महाराज निघून गेले, कीर्तन केलं नाहीत. आम्ही सिस्टम बघून कीर्तन करलो. हो सिस्टम मामा, तुमचं सिस्टम चांगला आहे का नाही, सिस्टम बघून कीर्तन करला. काय आम्ही दादा हो, आम्ही दादाचे चरित्र सांगायच्या लायकीचे सुद्धा नाही, पायाची धुळीची सुद्धा बरोबर येणार नाही. दादाचं जर नाव घ्यायचं असेल तर दादाचे निष्ठा अंत करण्यात पाहिजे. दादाचं नाव घ्यायचं तर दादाची उपासना अंत करणं पाहिजे. सगळे जर आम्ही दादाचे काय केलं तुम्ही? वाडासाठी बी काही केलं नाही, उपासना तर नाहीच नाही, नाव घेऊन पोट भरून गेलं. याच्यापेक्षा आमच्याकडे काय असलेलं आहे. म्हणून असे माझे दादा दीन दुर्बळाची सेवा केली, अन्नदान केले, भजन केले, फळ स्वतंत्र निर्माण केला. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य निर्माण केलं, मेहनत करून. राज्याचा वारसा नव्हता मागे, बाप राजा नव्हता शिवाजी महाराजांचा. हां, एका राजाच्या पदरीमध्ये नोकरी करत होता. मात्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केलं आणि स्वतः स्वराज्य निर्माण केलं. तशा माझ्या दादाने गंगू काकाचं निमित्त केलं, गंगू काकाचं सहकार्य घेतलं, संगत केली. गंगूकानी फडाची जिम्मेदारी दादावर दिली आणि फड आमचा खरा असलेला आहे. जिम्मेदारी गेली आणि गंगू काकाच्या पायावर पाय ठेवून दादाने फड सांभाळला. ही दादांचं कर्तव्य, दक्षता असलेली आहे, उपासना असलेली आहे. म्हणून दादाचं नाव घेत असताना अंतःकरण भरून देतं, मागलं सगळं चारित्र्य आठवतं. म्हणून सेवा करावी दादासारखी, सेवा करावी, उपासना करावी दादासारखी, भजन करावं दादासारखं. आमच्या फडाचं नाव असलेलं आहे धोंडपंत दादात्रय भजनी फाट. आमच्याकडे तुकाराम शेट्टी येत होती, तानाजीला माहीत आहे. तुकाराम शेट्टी आम्हाला, शिवाजी बुधकर तुकाराम शेट्टीच्या सान्निध्यामध्ये आम्ही भजन केलो. त्यांनी सांगत होते, आप्पा भजन करावं तर दादाच्या इथं आणि प्रवचन नाही करावं तर वास्कराच्या इथं म्हणायची, बाकी कुठे जाऊन काही फायदा नाही. म्हणून आमच्या फडाचा स्वाभिमान असलेला आहे. म्हणून अशा फडकऱ्यांची आज त्या ठिकाणी पुण्यतिथी असलेली आहे. आपण पुण्यवान आहोत दादा, की दादाच्या नंतर दादाचं काय झालं माहिती आहे का, दादाचं नामस्मरणामध्ये भजनामध्ये त्या ठिकाणी असलेलं या तृतीयेला दादांचं वैकुंठ गमन झालं. वैकुंठ गमनामध्ये काही नासके लोक पंढरपुरामध्ये, गाव म्हणल्यानंतर लोक राहतातच बघा, पंढरपुरामध्ये होते. पंढरपूर लोक म्हणले दादासाहेबाला शिरोळला घेऊन जा, इथं आम्ही अंत्योदया ठिकाणी अंत्येष्टी करून देणार नाही, आम्ही अंतिम संस्कार करून देणार नाही असं सांगितले. नाहीतर बागे स्मशानभूमीमध्ये, सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये घेऊन जा. हां, भांडणं लागले दादासाहेबांच्या अंत्येष्टी करायला, त्या ठिकाणी अंतिम उत्तरक्रिया करायला. करत असताना सगळं वारकऱ्यांनी बाजूला पंचायत केली. काय अंत्येष्टी झाली महाराज, दादाचं दहन करायचं, चंद्रभागीतच करायचं, बाकी कुठं करायचं नाही.
कारण सेवा घडली दादाला. सर्व वारकऱ्यांनी मिटिंग केली आणि आपापलं त्या ठिकाणी आयोजन केलं. दादासाहेबांची मिरवणूक पंढरपूरवर निघाली महाराज. पंढरपूरमध्ये गेले, पांडुरंगाचं महाद्वारामध्ये दर्शन झालं. त्या ठिकाणी दादाला चंद्रभागेमध्ये घेऊन गेले फक्त स्नान घालायच्या निमित्तानं. दादाला म्हणाले चंद्रभागेची स्नान नाही फक्त दर्शन करून द्या म्हणून चंद्रभागेमध्ये घेऊन गेलं. दादासाहेबाचं प्रेत खाली ठेवलं. ठेवल्यानंतर सगळे वारकऱ्यांनी डबेचे डबे कापूर, धूप, तुळशी, चंदनाचे काष्ट आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी जवळ ठेवले. दादाला ठेवले आणि दादाच्या त्या ठिकाणी असलेलं त्या दिव्य अशा प्रकारचं देहावर समर्पित केलं आणि चंद्रभागेमध्ये दादाची त्या ठिकाणी अंतिम क्रिया करण्यात आली. एवढं पुण्य त्या ठिकाणी दादांचं, एवढं श्रेष्ठत्व दादांचं, म्हणून त्या दादांचं आज पुण्य आता अक्षय वाटा सगळं अशा दादांचं त्या ठिकाणी असलेलं आज गुलाल असलेला आहे, हा पुण्यस्मरण असलेला आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत दादानो की आपल्या सप्त्यामध्ये ही तृतीय येते, दादासाहेबाची सेवा घडते. म्हणून श्रेष्ठता दादासाहेबांची, भजन दादासाहेबाचं, उपासना दादासाहेबाची, भोजन दादासाहेबाचं. पोटभर जेवायचं असतं तर आईचं जेवण करायचं, दादासाहेबाच्या फडामध्ये जावं, सावता राहायचं नाही. कोणीच विचार नाही महाराज. आज बी पंढरपूरमध्ये दिलेले शेंगदाणे घरभर खायला एवढं देतात. आता मला सांगा कोण भातदार आहे? वंजळभर शेंगदाणे देतात, वंजळभर, मुठभर नाही, वंजळभर. एवढे शेंगदाणे कोण्या माणसाला सरतात हो? एवढे शेंगदाणे वंजळभर, पदरात टाकल्यानंतर वंजळभर शेंगदाणे. वारकरी वंजळभर शेंगदाणे खाऊन त्या ठिकाणी तृप्त होतात. हे दादासाहेबांची कृपा असलेली आहे. किती खजाना कवा बघितलं दादासाहेबाचं गोडाऊन भरूनच. कधी अन्नदानाला कमी नाही, कधी भजनाला कमी नाही, अशी दादासाहेबांची त्या ठिकाणी चारित्र्य व्यवस्था असलेली आहे. म्हणून आपण त्या दादासाहेबांचे अनुयायी असलेले आहेत. मला सर्वांना विनंती असलेली आहे, कृपा असलेली त्या ठिकाणी कळकळीची विनंती असलेली आहे. आपण फडाचा सांभाळ करत असताना, फडकरी म्हणत असताना एखादा आचार असा करायचा नाही की फडकरला डाग लागेल. एकच विचार असलेला आहे. काय करायचं? दुसरं काय? दादासाहेब ठरून कधी कीर्तनला गेले नाहीत, आपण ठरून कीर्तनला जायचं नाही. आता आपल्याला थोडं हुलूक जास्त उठली. काय? ठरून येणाऱ्याला महाराजाला कीर्तनला बोलवायचं नाही. आता माझं थोडं बोलणं मोठं ठरते, माझ्या तोंडाला शोभत नाही, पण आपली उपासना असेल ठरून येणाऱ्या माणसाला कीर्तनला बोलवायचं नाही. खरं सांगू तुम्हाला, माझ्या फडातले कीर्तनकार जेवढे विद्वान आहेत, आता आम्ही बऱ्याच आमच्या फडकराचे, आमचे गुंडा महाराजांचे कीर्तन आम्ही शिकलो की नाही. महाराजांच्या सान्निध्यात आमच्या इथं महाराज 8 दिवस राहत होते. गुंडा महाराज या गावात महाराज सप्ताह इथंच होता. सगळे पत्रच होते, आंब्याचे ढाळे लावा, ताटवे लावा, हे पत्र घालून सप्ताह करत होते. ते वीर सगळे माया पाणी भरत होते. गज 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 वाटाव. महाराज 8 दिवस राहत होते आणि हे कीर्तन करायचे महाराज त्रेतेचं. आणि महाराज चारित्र्य सांगायचे. आम्हाला काय सांगतं होतं? दादासाहेबांचं महाराज गुंडा महाराज सांगत असताना सर्वांगाचे 2-2 तास चिंतन त्या ठिकाणी करायचे. कारण दादासाहेबांची कृपा गुंडा महाराजांवर झाली होती. म्हणून त्या गुंडा महाराजांच्या सान्निध्यामध्ये, दादासाहेबांच्या सान्निध्यामध्ये ही सेवा आपल्याला घडते. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, दादासाहेबांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पितो. सेवेना याच ठिकाणी पूर्वरमितो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, कुंडली कवरला हरी विठ्ठल, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. तुका मने होता ठेवा, 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 तो या भावा दासा पडला, तो या भावा सापडला,
दर्शने हा लाभ संत 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 दर्शने लाभ संत दर्शने हा लाभ तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता देवा तुका मन होता ठेवा तुका मन होता ठेवा तो या भावा सापडला तो या भावा सापडला तो बाबा सापडला तो बाबा सापडला संत दर्शने आलाव संत दर्शने आलाव संत दर्शने आलाव